नमस्कार मित्रांनो, ज्या व्यक्तीच्या जीवनात केस येतो त्यामागे काय संकेत असतो? केस आलेले जेवण करावे की नाही? बघा याबद्दल शास्त्र काय सांगते. नमस्कार मित्रांनो, समाधानाचे 4 घास पोटात पडावे आणि आपण तृप्त व्हावे यासाठी आपण सर्वजण रात्रंदिवस कष्ट करत आहोत. पण कधीकधी आपण जेवायला बसतो तेव्हा आपल्या ताटात केस येतो किंवा पडलेला केस आपल्याला दिसतो. मग ते केस आपण बाजूला काढून टाकतो आणि पुन्हा जेवायला लागतो किंवा दुसऱ्या ताटात वाढून घेतो आणि मग जेवण करतो. आपल्याला असे वाटते की घरात केस विंचरल्याने हा केस ताटात आला असेल, पण याकडे आपलं व्यवस्थित लक्ष दिल्यास केस नेहमी घरातील एकाच व्यक्तीच्या ताटामध्येच केस येतात, पण इतरांच्या ताटात कधीच केस येत नाहीत. याचा हा एक संकेत असतो की ज्या व्यक्तीच्या ताटात केस आलेला असतो ती व्यक्ती आजारी पडणार आहे. त्या व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते. कधीकधी आपण जेवत असतो आणि नेमका त्याच वेळी चुकून कोणाचा पाय आपल्या ताटाला लागला तर ते जेवण गरिबी, दारिद्र्य आणणारे असते. तर ते अशुभ आहे, कारण पती पत्नी एकाच ताटात खाणे म्हणजे ते दारू आणि मद्यपान करण्यासारखे आहे. याचा विपरीत परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होतो आणि जेवताना जर ताटात केसांचा गुच्छ आला तर त्यामुळे त्या व्यक्तीवर काही संकट येणार आहे किंवा ती व्यक्ती अडचणीत सापडणार आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे. ही एक मोठ्या संकटाची किंवा धोक्याची घंटा आहे. जोपर्यंत मुलगी वडिलांच्या घरी असते तोपर्यंत मुलीने वडिलांसोबत ताटात जेवायला हवे. यामुळे वडिलांचा कधीही अकाली मृत्यू होत नाही आणि मृत्यूपासून त्यांचे रक्षण होते. त्यामुळे मुलीचे लग्न होईपर्यंत मुलीने वडिलांसोबत बसून एकत्र जेवायला हवे. आपण इतरांच्या वाट्याला आलेले अन्न कधीही खाऊ नये. त्यांच्या वाट्याला आलेलं अन्न त्यांनी स्वतः खावे, कारण त्यांच्या वाट्याचे अन्न जर आपण स्वतः खाल्ले तर आपल्या घरात दारिद्र्य, गरिबी येते. उदाहरणार्थ, सुदामाने भगवान श्रीकृष्णाचे चणे गुपचूप खाल्ल्यामुळे त्याला अत्यंत घोर गरिबीचा सामना करावा लागला होता. आपण आपल्या अन्नाचा काही भाग हा पशुपक्ष्यांना द्यायला हवा आणि मग आपण अन्न जेवण केले पाहिजे. या पशुपक्ष्यांचा जो वाटा आहे तो आपण कधीही खाऊ नये. आपण सर्वांनी मिळून वाटून अन्न खाल्ल्यास त्याचे फळ व पुण्य आपल्याला मिळते. यासोबतच माता लक्ष्मीही आपल्यावर प्रसन्न होते. वास्तूनुसार तुटलेल्या ताटात जेवण करणे खूपच अशुभ मानले जाते. हे आपल्या दुर्दैवाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे दुःख आणि गरिबी आपल्या जीवनात प्रवेश करतात. एकादशीच्या दिवशी कधीही तामसिक अन्न खाऊ नये. शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी मांसाहार किंवा दारू पिऊ नये. शिवाय या दिवशी सात्विक अन्न खावे. अन्न वाया घालवणे किंवा अन्नाचा दुरुपयोग करणे हे शास्त्रानुसार खूपच चुकीचे आहे आणि अशुभ मानले जाते. म्हणूनच ताटात अन्न किंवा अन्नाचा एक दाणाही ठेवू नये. जेवढे आवश्यक आहे तेवढेच अन्न घ्यावे आणि आपले जेवण झाले असले तर सर्वांचे जेवण होईपर्यंत, म्हणजेच सर्वजण उठेपर्यंत आपण ताटावरून कधीही उठू नये. असे केल्यास आपले पितृ आपल्यावर नाराज होतात आणि आपल्याला पितृदोषाचा सामना करावा लागतो. शास्त्रानुसार जेवल्यानंतर ताटात हात धुणे देखील निषिद्ध मानले जाते. योनीतील जीवाचे रक्षण होत नाही, म्हणून जेवण झाल्यानंतर त्या ताटात थोडेसे पाणी टाकून दुसरीकडे हात धुवावे. ताटात हात धुणे म्हणजेच अन्नाचा अनादर करण्यासारखे आहे. म्हणूनच ही चूक कधीही करू नये. जेवण सुरू करण्यापूर्वी नेहमी ओम शांती 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 मंत्राचा जप करावा आणि या मंत्राचा जप केल्याने सर्व देवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात
आणि आपण सर्वजण सुखी आनंदित होतो. सर्व देवी देवतांच्या आज्ञेचे पालन करून भोजन सुरू करावे. जर तुम्हाला मंत्र माहीत नसेल किंवा मंत्र येत नसेल तर तुम्ही जेवण सुरू करण्यापूर्वी देवाचे ध्यान करावे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला ही माहिती नक्की शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.